श्रीराम. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडतं ते आपण केलं तर त्याला गोड लागतं. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचं प्रेम यायला त्याच्यापाशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असं ठरवावं. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावं ठेवतील याचा कशाला विचार करावा. निश्चय आहे तिथे सर्व काही सुचतं. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावं. सगळं जग जर भगवंताचं आहे तर मग काळजीचं कारण काय. उपाधी कोणी लावून घेतली. माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपण सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरं पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो. पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असं पाप घडणार नाही. कोणतंही कर्म करताना फळाची आशा धरली ना तर ते घातक होतं. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगलं कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावं. मन परमेश्वराला अर्पण करावं. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालं नाही असं समजावं. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको असं अनन्य भावाने भगवंताला म्हणावं. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकट सोसावी लागली. संकट येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकट टाळलीच का नाहीत याचं उत्तर देणं सोपं आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारं संकट कुणी टाळलं तर ते संकट येणारच नव्हतं असं आपण समजतो. खरं सांगायचं म्हणजे ही संकट ही आपल्या कर्माची फळं असतात. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्याला सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतंच. म्हणून ज्यांना जितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचं कारण नाही. कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचं स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे. श्रीराम.